पृथ्वी, क्षमा, ज्ञान, ऋतू, आजगर, क्रमांक, सविता असे काही शब्द आहेत. आता इथं वाक्य पण असेल परीक्षेमध्ये. आता या जे शब्द दिसत आहेत याच्यावर तुम्हाला एक प्रश्न आहे की या सर्व शब्दांच्या यादीमध्ये जोड अक्षरयुक्त शब्द किती आहेत? सांगा बरं. आता जोड अक्षरयुक्त शब्द किती आहेत? 4. कोणकोणते सांगा? पृथ्वी, क्षमा, ज्ञान, क्रमांक. बरोबर. आता जोड अक्षरयुक्त शब्द म्हणजे ज्या शब्दामध्ये जोडाक्षर आहे. मग त्यासाठी आपल्याला जोडाक्षर म्हणजे काय किंवा कोणकोणती जोडाक्षर असतात हे माहित पाहिजे. आता पृथ्वी याच्यामध्ये कोणतं जोडाक्षर आहे? थ आणि व जोडलेले आहे. मग मला सांगा हे बला जी खाली वाटी दिसते आपण पृ म्हणतो हे जोडाक्षर नाहीये का? नाही. छान, हुशार मुलं आहे बरं का तुम्ही. आता इथं हे जोडाक्षर नाहीये. मग हा इथं हे जोडाक्षर आहे म्हणून हा एक शब्द जोडाक्षरयुक्त शब्द आहे. आता तुम्ही सांगितलं क्षमा, मग इथं श तर कशाला जोडलेला नाहीये तरी पण तुम्ही का बरं सांगितलं? कारण क्ष हे अक्षरच जोडाक्षर आहे. बरोबर. म्हणून ते जोडाक्षरयुक्त शब्दामध्ये येतं. नंतर ज्ञान याच्यामध्ये सुद्धा बघा ज्ञ हा कशालाही जोडलेला नाही पण ज्ञ हे जो अक्षरच जोडाक्षर आहे म्हणून आपण तो शब्द जोडाक्षरयुक्त शब्दामध्ये घेतलाय. त्यानंतर आता ऋतू. ऋतू मग ऋ हे जोडाक्षर नाहीये का? नाही. बरोबर. ऋ हे जोडाक्षर नाहीये. आपण काय करतो घाई परीक्षेमध्ये प्रश्न आला जोडाक्षर म्हटलं की लगेच हा पण नसतो किंवा आता बघा ऋ आहे हा लगेच जोडाक्षर आहे म्हणून हा एक शब्द धरणार आणि तुमचं उत्तर चुकणार. तर तसं करू नका. ऋ हे जोडाक्षर नाही, तो एक स्वर आहे. आजगर याच्यात तर जोडलेलंच नाहीये. क्रमांक याच्यामध्ये क्र हे जोडलेलं अक्षर आहे म्हणून तो जोडाक्षरयुक्त शब्दामध्ये आपल्याला घेता येईल. आणि सविता इथं तर जोडलेलंच नाहीये. आता याच्यामध्ये दुसरा प्रश्न तुम्हाला असा आहे की या पूर्ण शब्दांच्या यादीमध्ये जोड अक्षरे किती आहेत? 4. कोणकोणते? आणि हे जोड अक्षर आहे. जोड अक्षर म्हणजे फक्त एक अक्षर आपल्याला असं मोजायचंय. 1 2 3 4 आणि जोड अक्षरयुक्त शब्द म्हणजे आपल्याला पूर्ण शब्द धरायचा आहे. तो एक जरी त्या शब्दामध्ये 2 अक्षर जोडलेले असेल जर तुम्हाला शब्द विचारला तर तो शब्द एकच धरायचा. 1 2 3 आणि 4 आणि जर अक्षरे विचारली तर त्या शब्दामध्ये जर 2 अक्षरे असतील तर ती 2 धरावी लागतील. इथं एकच आहे. आता इथं एकच आहे, इथं एकच आहे, इथं पण एकच आहे आणि इथं पण एकच आहे म्हणून आपले दोन्ही पण उत्तर काय येतील? सारखे येतील. जोडाक्षरयुक्त शब्द पण 4च येतील आणि जोडाक्षरे सुद्धा 4च येतील. राहील लक्षात? छान.